सर्वांना शरणू शरणार्थी। आज आपण महात्मा बसवण्णा यांचे विभूती काय आहे, विभूतीचे महत्त्व काय आहे आणि विभूती कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे याबद्दलचे वचन पाहूयात। महात्मा बसवण्णा यांनी विभूती जे आपण डोक्याला लावतो पूर्ण शरीरावरती, त्याचा आपण वापर करतो, त्या शरीराला आपण तो विभूती लावतो, तर याबद्दल त्यांचं वचन आहे। विभूती विश्व विभूती असं जे आपण म्हणतो, त्यामध्ये विभूती हे खूप महत्त्वाचं आहे। विभूती याबद्दलचं वचन आपण पाहूयात। तर बसवण्णा काय म्हणतात, प्रभू मजसी श्री विभूतीच मन दैवत, प्रभू मजसी श्री विभूतीच कुल दैवत, प्रभू मजसी श्री विभूतीच सर्व कारण, प्रभू मजसी श्री विभूतीच सर्व पावन, प्रभू मजसी श्री विभूतीच सर्व वश्य, प्रभू मजसी श्री विभूतीच सर्व सिद्धी, अजी कुडल संगम देवा श्री महाविभूती रूपी परज्योती तुम्हीच असल्या कारणे मज लागे श्री विभूतीच सर्व साधन हो। या वचनामध्ये बसवण्णा म्हणतात की मला विभूती हीच माझं मन दैवत आहे, मला विभूती हेच माझं कुलदैवत आहे, मला विभूतीच हे सर्व कारण आहे, सर्व कारणांचं जे कारण आहे ते सर्व कारण माझं विभूती आहे। मजसी श्री विभूतीच माझे सर्व पावन आहे, यामध्येच माझं पावन आहे, विभूतीच माझ्यासाठी सर्ववश्य आहे, मजसी श्री विभूतीच सर्व सिद्धी आहे, माझं सर्व सिद्धी या विभूतीमध्येच आहे। अजी कुडल संगम देवा श्री महाविभूती रूपी परज्योती तुम्ही असल्या कारणे मज लागे श्री विभूतीचे सर्व साधन हो। महाविभूती रूपी तुम्ही असल्या कारणे, परज्योती तुम्हीच असल्या कारणे मज लागे ही विभूतीचं सर्व साधन आहे हो। असे म्हणून आपण रोज सकाळी आणि सायंकाळी नित्यनेमाने विभूती धारण करावे आणि इष्टलिंग योग करावे, हे या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल। कारण विभूती या आपल्या अष्टावरणातील एका तत्वाचं, विभूतीचं जे महत्त्व आहे त्या वचनातून आपल्याला पाहता येईल। तर अशा पद्धतीने विभूती हे खूप महत्त्वपूर्ण आचरण आपल्याला करावं लागेल, त्याबद्दल आपण या ठिकाणी वचन घेतलं आहे। सर्वांना शरणू शरणार्थी।